पुण्यामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। तसंच पुणे महानगरपालिकेनं हे सगळे रस्ते पावसापूर्वी दुरुस्त करणं गरजेचं होतं। मात्र महापालिकेनं कुठेही लक्ष दिल्याचं दिसत नाहीये। पुण्यातील स्वारगेट परिसरामधील मित्रमंडळ चौकातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। आपण बघू शकतो कशा पद्धतीने प्रत्येक गाडी या ठिकाणी थांबते आणि त्या खड्ड्यात आपटते आणि ते पुढे जाते। काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। तुम्ही तर इथं म्हणजे लहान मुलीला क्लाससाठी सोडण्यासाठी आलात, रस्त्यांची काय अवस्था तुम्हाला पुण्यामध्ये वाटते, काय त्रास जाणवतो? नमस्कार सर, रस्त्यावरती खड्डे आहेत तर खड्ड्यात रस्ते तेच काही कळायला मार्ग नाहीये सध्या। पुणे महानगरपालिकेचं लक्ष थोडं कमी आहे। एवढे खड्डे आहेत, प्रत्येक वाहन चालकाला गाडीचा ब्रेक लावूनच पुढे गाडी न्यायला लागते, भले ती 4 व्हीलर असो व 2 व्हीलर असो। सायकल चालवणाऱ्यांचे तर वाटचे टायर सगळे खराब झालेले असतात रस्त्यामुळे। तक्रार देऊन म्हणजे इथंच असं की सगळीकडे रस्ते असे सगळीकडे पुण्यामध्ये झालेले आहे। मेट्रोचं काम चालू आहे, काम चालू ही चांगलीच गोष्ट आहे, पण रस्त्याचं काम खूपच खराब झाले। दादा तुम्ही देखील इथून फिरत होते, अक्षर तुमच्यावर तर पाणी उडलं घाण? हो, खूप पाणी उडतंय, महिलांच्या अंगावर पाणी उडतंय, खड्ड्यामध्ये पाय घसरतात त्यांचे का म्हणजे काय त्रास होतोय सध्या? आणि दोन्ही भांड्याच्या कामाला जातात, त्यांना सुद्धा तकलीफ होती। तर आम्ही काय करायचं, जवळजवळ 35 ते 36 खड्डे आहेत चौकामध्ये, गाड्यांचे पाणी अंगावर उडतं, पाय घसरतो, ऍक्सिडेंट होतात, आम्ही काय करणार? रस्त्यांची दुरुस्ती या ठिकाणी होताना दिसत नाही असे पुणेकरांची या ठिकाणी तक्रार आहे। आणि त्यामुळं अनेक ठिकाणी स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे आणि लोकांना तासनतास या ट्रॅफिकमध्ये देखील अडकून पडावं लागतंय आणि याचे एकमेव कारण म्हणजे हे खड्डे देखील आहेत असं पुणेकर या ठिकाणी म्हणतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेचं मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।